Hello friends, during last lecture we discussed about the pollination and the type of pollination. So there are two main type of pollinations. First one is the self pollination and second one is the cross pollination. Here for the cross pollination there is a need of certain mediators. So these mediators are nothing but the pollinating agent. Means they carries the pollen grains from anther lobe to stigma. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला जे पॉलिनेशनचे टाइप बघितले त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन हा एक महत्त्वाचा टाइप आहे. या क्रॉस पॉलिनेशन्स मध्ये पोलन ग्रेन एका फ्लावरवरनं दुसऱ्या फ्लावरवर जाणं गरजेचं आहे आणि हे पोलन ग्रेन्स एका फ्लावरवरनं दुसऱ्या फ्लावरवर घेऊन जाणारे जे एजंट आहेत त्यांना पॉलिनेटिंग एजंट असं म्हटलं जातं. मग आता हे जे पॉलिनेटिंग एजंट आहेत ह्या पॉलिनेटिंग एजंट बद्दल आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, स्टडी करणार आहोत. बरं आता इथे बघा, हे जे पॉलिनेटिंग एजंट आहेत हे पॉलिनेटिंग एजंट तर आपण स्टडी करणार, त्याचबरोबर या पॉलिनेटिंग एजंटला अनुसरून त्या फ्लावर्स मध्ये काही चेंजेस झालेले असतात. ते चेंजेस, ते ॲडॅप्टेशन्स, ते मॉडिफिकेशन सुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहेत त्या फ्लावर मध्ये. एक्झाम्पल, काही फ्लावर्स असे असतात की त्या फ्लावर्स मध्ये पॉलिनेशन कुणामार्फत होतं, इन्सेक्ट मार्फत होतं. मग त्या फ्लावरला स्वतःला काहीतरी चेंज करावा लागेल का त्या इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन करायचं असेल तर ते चेंजेस आपण स्टडी करणार आहे. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द पॉलिनेटिंग एजंट as well as the adaptations of flower for the different pollinating agent. आता एक काम करा, सगळ्यात पहिल्यांदा पॉलिनेटिंग एजंटच्या बाबतीत बोलूयात. सो हियर देयर आर टू टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंट. फर्स्ट इज द अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट and second one is the biotic pollinating agent. What is abiotic pollinating agent? शब्दशः अर्थ घ्या. अबायोटिक means नॉन लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल, एअर अँड वॉटर. एअर आणि वॉटर हे जे पॉलिनेटिंग एजंट आहेत ते अबायोटिक आहे. नेक्स्ट बायोटिक मीन्स लिव्हिंग. मग बॅट असेल, इन्सेक्ट असेल किंवा मग बर्ड असेल यांच्या थ्रू जर पॉलिनेशन झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, बायोटिक पॉलिनेटिंग एजंट असं म्हणणार आहे. म्हणजे पॉलिनेटिंग एजंटचे परत आपण सब टाइप पण पाडू शकतो. एक्झाम्पल, अबायोटिक पॉलिनेटिंग एजंटच्या बाबतीत बोलूयात. देर आर ओनली टू अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट. इथे दोन अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट आहेत. मग आता हे दोन अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट कोणते कोणते? फर्स्ट अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट इज नथिंग बट द एअर. सेकंड अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट इज नथिंग बट द वॉटर. अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट फक्त किती आहे? दोनच आहे, एअर आणि वॉटर. बायोटिक पॉलिनेटिंग एजंट मात्र या ठिकाणी तीन प्रकारचे आहेत. तुम्ही म्हणणार सर बायोटिक फक्त तीनच आहेत का? नाही, बायोटिक फक्त तीन नाहीये, खूप जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी पॉलिनेशन बर्ड थ्रू होतं, काही ठिकाणी पॉलिनेशन बॅट थ्रू होतं, काही ठिकाणी पॉलिनेशन इन्सेक्ट थ्रू होतं, काही ठिकाणी पॉलिनेशन रेप्टाइल्स थ्रू होतं. रेप्टाइल्स मग कोणते? स्नेक वगैरे असेल यांच्या थ्रू सुद्धा पॉलिनेशन होऊ शकतं. किंवा काही ठिकाणी पॉलिनेशन कुणा थ्रू होतं? मॅमल्स थ्रू होतं, स्नेल थ्रू होतं, मॉलुस्कन यांच्या थ्रू पण पॉलिनेशन होऊ शकतं. मग पॉलिनेटिंग एजंट हा एक नाहीये, बायोटिक पॉलिनेटिंग एजंट हा एक नाहीये. देर आर नंबर ऑफ ग्रुप्स इन्व्हॉल्व इन अ पॉलिनेशन्स. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण एवढे सगळे ग्रुप स्टडी करणार नाही. आपण या ठिकाणी तीनच ग्रुप स्टडी करणार आहे. पॉलिनेशन थ्रू द इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू द बर्ड अँड पॉलिनेशन थ्रू द बॅट. आपण हे तीन स्टडी करणार आहे. कोणते कोणते? पॉलिनेशन थ्रू द इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू बर्ड अँड पॉलिनेशन थ्रू बॅट. सो हे तीन पॉलिनेटिंग एजंट आहे. कोणते कोणते?
पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू बर्ड अँड पॉलिनेशन थ्रू बॅट. हे 3 आपण स्टडी करणार, बाकीचे या ठिकाणी आपण फक्त रिवाइज करूया. सो आता तुमच्या समोर इथे 5 पॉलिनेटिंग एजंट आहे, एअर, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड अँड बॅट. लेट अस सी अबाउट द एअर अँड वॉटर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एअर आणि वॉटरच्या बाबतीत बोलूयात. विद्यार्थी मित्रांनो, जर पॉलिनेशन एअर थ्रू होत असेल, जर पॉलिनेशन एअर थ्रू होत असेल तर त्याला म्हटलं जातं ॲनिमोफिली. काय म्हटलं जातं? ॲनिमोफिली. सो सिंपल, व्हॉट इज ॲनिमोफिली? पॉलिनेशन थ्रू एअर इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. स्टेटमेंट बघा मी कसं मेन्शन करणार आहे. हिअर pollination through air, pollination through air is called as anemophily. Anemophily. What is anemophily? कसं डिफाइन करणार? What is anemophily? Pollination through air is called as anemophily. Okay, and flower which adapted for the air pollination is called as anemophilous flower. त्या फ्लावरला तुम्ही anemophilous flower म्हणूया. So what is anemophilous flower? Anemophilous flower or plant. So flower or plant which adapted for pollination through the air is nothing but the anemophilous flower or anemophilous plant. ठीक आहे, हे झालं कशाच्या बाबतीत? ॲनिमोफिलीच्या बाबतीत. आता वॉटरच्या बाबतीत बोलूया तिथे. नाउ हिअर pollination through water is called hydrophily. So याला आपण हायड्रोफिली म्हणूया. Pollination through water is called hydrophily. So याला हायड्रोफिली म्हणणार. मग आता ज्या फ्लावर मध्ये हायड्रोफिली आहे त्या फ्लावरला तुम्ही काय म्हणणार आहे? हायड्रोफिलस फ्लावर. सो फ्लावर which adapted for hydrophily is called as hydrophilous flower. Hydrophilous flower or hydrophilous plant. त्याला आपण हायड्रोफिलस फ्लावर असं म्हणूयात किंवा हायड्रोफिलस प्लांट असं म्हणूयात. सो हे झालं ॲनिमोफिली आणि हायड्रोफिली. मग आता तुम्हाला जर नीट आणि सीईटी यांना विचारलं तर हायड्रोफिली काय आहे, वेदर इट इज अबायोटिक और बायोटिक. हायड्रोफिली इज अबायोटिक, ॲनिमोफिली इज ऑल्सो अन अबायोटिक. या 2 टर्म लक्षात असू द्यात. याच्या बाबतीत आपण थोडंसं नंतर बोलूयात, कारण की हे 2 टॉपिक खूप लेंदी आहे आणि ते आपल्याला आता पूर्ण कव्हर करायचे आहे. आता कशाच्या बाबतीत बोलतो मी? एअरच्या बाबतीत बोलतो, ॲनिमोफिलीच्या बाबतीत एकदा बोलतो. सो हिअर लेट अस सेपरेट दिस ॲनिमोफिली. आता विद्यार्थी मित्रांनो, जे ॲनिमोफिलस फ्लावर आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन असणार आहे, काहीतरी चेंजेस असणार आहे. मग ते चेंजेस काय काय ते बघूया. त्याच्या आधी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हे जे फ्लावर्स आहेत ना, चला एक क्लू देतो मी. हे ॲनिमोफिलस फ्लावर शक्यतो स्मॉल असतात. तुम्ही आतापर्यंत किती फ्लावर्स बघितलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता मग कोणतं फ्लावर आहे ॲनिमोफिलस, तो तुम्ही अंदाज लावू शकता. मी तुम्हाला काही क्लू देतो. ॲनिमोफिलस फ्लावर शक्यतो स्मॉल असतात, पहिलं. दुसरं, हे फ्लावर ग्रीन इन कलर असतात. कसे असतात? ग्रीन इन कलर, म्हणजे यांच्यामध्ये ब्राईट कलर अब्सेंट असतो. राईट. आता मला सांगा ग्रीन कलर्ड फ्लावर कोणते?
तुम्ही खूप वेळा ब्राईट कलर्ड फ्लावर बघितलेले असतील. हो, बहुतेक वेळा तुम्ही त्याचा यूज पण करतात. ब्राईट कलर फ्लावर देवपूजा वगैरे त्याच्यासाठी वापरतात. पण तुम्ही ग्रीन कलर्ड फ्लावर कधी बघितलेले आहेत का? यस, ग्रीन कलर फ्लावर कोणते आहेत माहितीये का? मेज फ्लावर तुम्ही बघा, मेज फ्लावर किंवा व्हीट, हे ग्रीन कलर फ्लावर आहे. मेज, व्हीट, मॅक्झिमम ग्रासेस, मॅक्झिमम गवत वर्गीय जे आहे, गवत म्हणतो आपण त्याला बहुतेक वेळ, गवत वर्गीय ग्रासेस, हे सगळे यांना फ्लावर येणारे ग्रीन कलर फ्लावर आहे. गव्हाची ओंबी तुम्ही बघितली असेल, ते फ्लावर्स आहेत. इट इज अ बंच ऑफ फ्लावर, इट इज अ इन्फ्लोरेसन्स. सो हे स्मॉल फ्लावर्स आहेत आणि ग्रीन कलर आहे. सो हे पहिलं अडॅप्टेशन्स आहे अॅनिमोफिली. का रे ब्राईट कलर का नाहीये? गरज काय? पॉलिनेशन जर एअर थ्रू होतंय तर एअरला थोडी ना अट्रॅक्ट करायचंय आपल्याकडे, नाही, एअरला अट्रॅक्ट करण्याची गरज नाहीये. सो हे फ्लावर ब्राईट कलर राहत नाही. येते लक्षात? सो फर्स्ट अडॅप्टेशन्स कोणते कोणते आहे अॅनिमोफिलस फ्लावरचे ते आपण बघूयात. लेट अस सी द अडॅप्टेशन्स. First, these flowers are small. Flowers are small. Flowers are small. हे कसे असणार आहे? स्मॉल असणार आहे. They are small. Next thing, green in color. Green in color and inconspicuous. Inconspicuous flower. These flowers are inconspicuous. Means ते लार्ज नाहीयेत आणि अट्रॅक्टिव्ह नाहीयेत, म्हणून त्याला इनकन्सिपिक्युअस हा वर्ड मी वापरलेला. सो these flowers are small, green in color and inconspicuous. आता इथे बघा दुसरी महत्वाची टर्म. ह्या जे फ्लावर्स आहेत या फ्लावरच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ऍक्च्युली स्टॅमेन ऑफ दिस फ्लावर इज व्हर्सॅटाईल. याचा जो स्टॅमेन असतो तो व्हर्सॅटाईल असतो अँड वेल एक्सपोज्ड. तो कसा असणार आहे? वेल एक्सपोज्ड असणार. एक काम करूयात आपण, हा जो पॉइंट आहे थोडासा लेट घेऊयात. एक महत्वाचा पॉइंट आहे, या फ्लावर्सला फ्रेग्रन्स नसतो. स्मेल तुम्ही बघा, गव्हाची ओंबी असेल, मक्याचं फूल असेल, त्याला स्मेल येतो का? फ्रेग्रन्स आहेत का त्याला? नाही, फ्रेग्रन्स नाही. दे आर फ्रेग्रन्सलेस ॲज वेल ॲज अ नेक्टारलेस. आता तुम्ही म्हणणार नेक्टार काय आहे? नेक्टार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. नेक्टार म्हणजे त्या पर्टिक्युलर फ्लावर मध्ये प्रेझेंट असणारा हनी सोर्स. इन्सेक्टला, बर्डला, बॅटला तो गरजेचा असतो. मग मला सांगा, नेक्टार इन्सेक्ट, बर्ड आणि बॅट साठी आहे. एअरला काही गरज आहे का? नाही, नेक्टारलेस असणार आहे. फ्रेग्रन्सचा पण गरज नाही. सो these flowers are nectarless and fragranceless. हे मेन कॅरेक्टर आहे, लक्षात असू द्या. These are nectarless and fragranceless. नेक्स्ट कॅरेक्टर मी आता बोललेलो ते स्टॅमेनच्या बाबतीत. ओके, आता स्टॅमेनच्या बाबतीत आपण ते कॅरेक्टर्स बघूया. स्टॅमेन इज वेल एक्सपोज्ड. वेल एक्सपोज्ड म्हणजे त्या फ्लावरच्या बाहेर तो स्टॅमेन सपोज येतोय. तुम्ही मेजच्या बाबतीत बघा, मेजचे जे स्टॅमेन्स आहेत म्हणजे मकाचं जे झाड आहे त्याच्यावर जो तुरा आहे, त्या तुऱ्याला जे आहेत ते सगळे अँथरलोब्स आहेत. आणि हे अँथरलोब हे स्टॅमेन्स कसे असतात? वेल एक्सपोज्ड असतात, कारण की हवेमार्फत पोलन ग्रेन्स घेऊन जायचे, म्हणजे ते हवेत मोकळे पाहिजे. So they are well exposed. Stamens are well exposed. Okay, and versatile. So what does versatile means? If suppose these stamens are fixed, means they are stable. जर ते स्टॅमेन्स पूर्णपणे स्टेबल असतील तर काय होणार? समजा हवा येते, हवा आली, त्या स्टॅमेनला ती हवा हलवण्याचा प्रयत्न करते, मूव्ह करण्याचा प्रयत्न करते. पण ते स्टॅमेन जर पूर्णपणे स्टेबल असेल ना तर ते स्टॅमेन हलणार नाही.
ओके, म्हणजे जेव्हा हवा येणार त्यावेळेस जर स्टॅमेनची मुवमेंट झाली नाही तर तेव्हा पोलन ग्रेन्स पडणार नाही. म्हणजे जेव्हा एअर फ्लो होते त्याच वेळेस त्या स्टॅमेनची मुवमेंट व्हायला पाहिजे, तेव्हाच ते पोलन ग्रेन्स मूव्ह व्हायला पाहिजे. राईट. एअर गेल्यानंतर एअर फ्लो जो आहे तो जर गेला आणि नंतर मग पोलन ग्रेन डिपॉझिट झाले तर काय उपयोग त्याचा, ते तिथेच खाली पडणार आहे कुठेतरी. सो ते एअर बरोबर मूव्ह व्हायला पाहिजे. सो व्हर्सॅटाइल हे नेचर त्याच्यासाठी. सो दे कॅन इझिली मूव्ह विथ, दे आर फ्लेक्झिबल, इझिली मूव्ह विथ द एअर फ्लो. एअर फ्लो बरोबर ते पटकन मूव्ह होऊ शकतात. हे व्हर्सॅटाइल नेचर. म्हणून ते बघा मेजचे जे फ्लावर्स, जे अँथरलोब्स आहेत, जे स्टॅमेन्स आहेत, ते पटकन मूव्ह होतात या पद्धतीने. सो दे आर व्हर्सॅटाइल इन नेचर, वेल एक्सपोज्ड अँड व्हर्सॅटाइल. ठीक आहे. आता पुढचा एक पॉइंट आहे तो कशाच्या बाबतीत घेणार माहिती का आपण, पोलन ग्रेन्सच्या बाबतीत. पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. पोलन ग्रेन्स कसे असतात, लाईट वेट असतात. का रे, बिकॉज दे शुड बी कॅरी विथ द एअर. हवेबरोबर ते कॅरी करणं गरजेचं आहे, म्हणून ते लाईट इन वेट असणार आहे. हेवी जर असेल तर ते खालीच पडणार. अँड दे आर स्मूथ. ते कसे असणार आहे, स्मूथ असतील थोडेफार. स्मूथ मीन्स त्यांचं जे एक्झाईन असेल ते एक्झाईन स्मूथ असेल पूर्णपणे अशा पद्धतीने. पोलन ग्रेनचं बाहेरचं कव्हर स्मूथ असेल. ठीक आहे. सो कशाच्या बाबतीत, पोलन ग्रेनच्या बाबतीत हा पॉइंट क्लिअर करा. दे पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, स्मूथ अँड प्रोड्युस्ड इन द लार्ज नंबर. ते पोलन ग्रेन्स थोडे नाही तयार केले जातात, जास्त तयार केले जातात. का जास्त तयार केले जातात विद्यार्थी मित्रांनो, पोलन ग्रेन्स जेव्हा अँथरलोब पासून बाहेर पडतात ते पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावरच डिपॉझिट होणार आहे. म्हणजे एखाद्या फ्लावर मध्ये 100 पोलन ग्रेन्स असतील, मग ते 100 पोलन ग्रेन्स सगळेची सगळे त्या स्टिग्मावर जाणार आहेत का, नाही. हवेमार्फत ती जी प्रोबॅबिलिटी आहे ती कमी आहे. त्यातले 2, 3, 4 पोलन ग्रेन्स फक्त स्टिग्मावर जाऊ शकतात. मग याच्यासाठी पोलन ग्रेनचा नंबर कसा पाहिजे, जास्त पाहिजे. सो लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशाचं, एनिमोफिलस फ्लावरचं. सो सच फ्लावर्स, मी आता हे स्टेटमेंट थोडंसं वेगळं लिहितोय, पोलन ग्रेन्सच्या बाबतीत लिहितोय. काय आहे, पोलन ग्रेन्स लाईट इन वेट, पोलन ग्रेन्स. काय पोलन ग्रेन्स, पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट first. Next, second, they are smooth. They are smooth. And next, last, these pollen grains produced in the large number. Produced in large number. Okay. So आता next point आता इथे आहे तो आपण पोलन ग्रेन्सच्या नंतर कशाचा घेणार आहे, स्टिग्माचा घेणार आहे. कशाचा, स्टिग्माच्या बाबतीत आपण घेऊया. सो इन केस ऑफ स्टिग्मा इज फिदरी इन नेचर. तुम्ही बघा मेज प्लांट मध्ये जे फिमेल फ्लावर असतं ना, ते फिमेल फ्लावर म्हणजे ते जे मकाचं जे कणीस आहे त्या कणसाला आपण फिमेल फ्लावर म्हणूया. ते जर तुम्ही बघितलं तर त्या फिमेल फ्लावरच्या तिथे वरच्या बाजूला फिदरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. सो स्टिग्मा इज फिदरी. व्हाय इट इज अ फिदरी इन नेचर, बिकॉज स्टिग्मा शुड कलेक्ट अ लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स. जास्तीत जास्त पोलन ग्रेन्स कलेक्ट करणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी ती कशी असणार आहे, फिदरी असणार. कारण की पोलन ग्रेन्स एअर मध्ये ते कुठे पण पडू शकतात, पण स्टिग्मा जर ब्रॉड असेल तर त्या ठिकाणी ते पोलन ग्रेन्स इझिली पटकन ट्रॅप केले जाते. तुम्ही बघा, तुम्हाला हातामध्ये जर काही घ्यायचं असेल, कुणाकडनं आपल्याला काहीतरी एखादी वस्तू भेटत असेल, चॉकलेट्स वगैरे भेटत असेल, तुम्ही काय करतात, हाताची मूठ अशी ठेवतात का, नाही. सो तुम्ही स्प्रेड करताय. सो मॅक्झिमम नंबर ऑफ चॉकलेट्स कॅन गेट इन युअर हँड. ओके ना. त्याच पद्धतीने यांचे जे स्टिग्मा आहे, हे स्टिग्मा कसे असतात, ऍक्च्युअली द स्टिग्मा इज फिदरी. सो मॅक्झिमम नंबर ऑफ पोलन ग्रेन्स कॅन बी डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. सो हियर लास्ट, स्टिग्मा इज फिदरी इन नेचर. Feathery in nature. Okay, so that is about the pollination through the air. या पद्धतीने तुम्हाला एनिमोफिली मेन्शन करता येईल. 2 मार्क्सला प्रश्न विचारला जातो.
ओके, अडॅप्टेशन्स फॉर ॲनिमोफिली किंवा ॲनिमोफिलीची डेफिनेशन पहिल्यांदा परत एकदा रिवाइज करा. व्हॉट इज ॲनिमोफिली? Pollination through air is called as anemophily. Anemophilous flower means a flower which pollinated by air. Adaptations, पहिला फ्लावरच्या बाबतीत flower are small, green in color, inconspicuous. Next, flowers are nectarless and fragranceless. Next, stamens are well exposed and versatile. पुढे, pollen grains are light in weight, smooth and produced in the large amount. And last, stigma is feathery to collect the maximum number of pollen grain. That is about the pollination through the air. आता next आपण स्टडी करणार ते काय? Pollination through the water. ओके, मग वॉटर थ्रू पॉलिनेशन कसं कॅरी ऑन केलं जातं ते आता याच्यात बघूया. पहिल्यांदा मी स्टेटमेंट क्लिअर करतो. पॉलिनेशन थ्रू वॉटर इज कॉल्ड एज अ हायड्रोफिली. नेक्स्ट, हायड्रोफिलस फ्लावर. Flower which pollinated by the water is called as a hydrophilous flower. Now let us see the adaptations. मग आता आपण इथे adaptations बघणार. Adaptations. So the same adaptations, nearly same adaptations can be present in the hydrophilous flower. मग कोणते कोणते अडॅप्टेशन्स आहेत? पहिलं, पाण्याला अट्रॅक्ट करण्याची काही गरज आहे, ब्राईट कलर नाही, म्हणजे असे फ्लावर्स ग्रीनच असणार आहेत. दुसरं, नेक्टार फ्रेग्रन्स याची काही गरज आहे का? नाही, असे फ्लावर्सला नेक्टार आणि फ्रेग्रन्सची पण गरज नाही. हे दोन सेम आहे, म्हणजे इथे जे तुम्ही हे जे दोन मेन्शन केलेत ना ते इथे सेम असतील. काय? पहिलं, फर्स्ट, फ्लावर्स आर कसे असणार आहे? ग्रीन इन कलर. Green in color, small, okay, and inconspicuous. Okay, next, पुढचं स्टेटमेंट काय असणार आहे? They are nectarless and fragranceless. हे कसे असतील? नेक्टारलेस असणारे आणि फ्रेग्रन्सलेस असणारे. गरजच नाही ना, वॉटरला अट्रॅक्ट करायची काही गरज आहे नाही. ओके, आता नेक्स्ट, आता पुढचे थोडेसे युनिक कॅरेक्टर्स आपण बघणार आहे, म्हणजे जे ॲनिमोफिली मध्ये नाही आहेत, हायड्रोफिली मधले युनिक कॅरेक्टर्स कोणते? फ्लावर्स आर अनवेटेबल. अनवेटेबल कशाला म्हणणार? नॉर्मली त्याच्यावर जर पाणी पडलं ना तर ते पाणी जास्त काळ त्याच्यावर टिकून राहत नाही. अनवेटेबल असतात. वाय? बिकॉज दे आर कवर्ड विथ द म्युसिलाजिनियस सबस्टन्स. एक स्टिकी सबस्टन्स, एक म्युसिलाजिनियस सबस्टन्स ते काय केलेले असतात? कवर्ड केलेले असतात. विचार करा, एखाद्या फ्लावरवर तिथे ॲक्वॅटिक प्लांट आहे आणि त्या फ्लावरवर पाणी जमा होत असेल तर होईल काय माहिती का? त्या पाण्याचा इफेक्ट, ॲडव्हर्स इफेक्ट त्या फ्लावरवर होऊ शकतो. म्हणून त्या फ्लावर्सच्या भोवती म्युसिलाजिनियस सबस्टन्स असणार आहे, म्हणून त्याला अनवेटेबल म्हटलंय. सो फ्लावर्स आर अनवेटेबल. मी युनिक कॅरेक्टर्स इकडे आता सेपरेट मेन्शन करतोय. फ्लावर्स आर अनवेटेबल असेल बिकॉज कवर्ड विथ कोणता सबस्टन्स म्हटलंय? म्युसिलाजिनियस सबस्टन्स. म्युसिलाजिनियस सबस्टन्सने ते काय केलेलं असणार आहे? कवर्ड केलेलं असणार. सो हे एक स्टेटमेंट असणार. बरं, आता पुढे तुम्ही म्हणणार सर स्टॅमेन, पोलन ग्रेन, स्टिग्मा याच्या बाबतीत काय मेन्शन करणार? ऍक्च्युली वेगवेगळ्या फ्लावर्स मध्ये परत वेगवेगळे अडॅप्टेशन्स असतात. हे जे हायड्रोफिली आहे ना याचे परत दोन टाइप आहे. हायड्रोफिली इज डिवायडेड इनटू द टू मेन टाइप. त्याचे परत दोन टाइप आहे. फर्स्ट वन इज द हायपोहायड्रोफिली. पहिला टाइप कोणता आहे? हायपोहायड्रोफिली. आणि दुसरा आहे इपिहायड्रोफिली. सो आता हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली म्हणजे काय? हायपो मीन्स बिलो
Hypo means below. If the pollination takes place within the water, then it is called as a hypohydrophily. जर पॉलिनेशन पाण्याच्या मध्ये असतील, विद्यार्थी मित्रांनो काही झाडं जे आहेत काही प्लांट्स जे आहेत ना, ते प्लांट्स पाण्याच्या मध्ये ग्रो होतात. सो एक्झाम्पल झूस्टेरा नावाचे एक प्लांट आहे. ते प्लांट पाण्याच्या मध्ये सबमर्ज्ड असणार आहे, पाण्याच्या मध्ये असणार आहे. सो असे जे प्लांट्स आहेत ना, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं, त्याला काय म्हणणार आहे? हायपोहायड्रोफिली. सो हियर पॉलिनेशन विदिन वॉटर. पॉलिनेशन विदिन दी वॉटर. व्हॉट इज हायपोहायड्रोफिली? पॉलिनेशन विदिन वॉटर इज कॉल्ड ॲज हायपोहायड्रोफिली. त्याला आपण हायपोहायड्रोफिली म्हणणार. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी काय सांगितलंय? झूस्टेरा. एक्झाम्पल झूस्टेरा प्लांट. झूस्टेरा प्लांट मध्ये कोणतं पॉलिनेशन चालतं? हायपोहायड्रोफिली पॉलिनेशन चालतं. आता याचे ऍडॅप्टेशन्स लिहूयात. कशाचे? हायपोहायड्रोफिलीचे ऍडॅप्टेशन्स. हायपोहायड्रोफिलीचे ऍडॅप्टेशन्स मी इथे मेन्शन करतो. So let us see the adaptations of hypohydrophily. आता हे दोन ऍडॅप्टेशन्स कॉमन असतील. फ्लावर्स आर ग्रीन इन कलर, स्मॉल इनकन्सिक्युअस नेक्स, नेक्टारलेस, फ्रेग्रन्सलेस. पुढे फ्लावर्स आर अनवेटेबल बिकॉज कवर्ड विथ द म्युसिलाजिनियस सबस्टन्स. आता काही युनिक जे आहेत त्याच्या बाबतीत बोलूयात आपण. नॉर्मली हियर द पोलन ग्रेन्स आर स्पाइनी, कॉइल्ड इन, स्पाइनी इन नेचर. पोलन ग्रेन्स जे असतात, स्पाइनी नाही म्हणता येणार तुम्हाला. पोलन ग्रेन्स आर निडल लाईक. पोलन ग्रेन्स कसे असतात? निडल लाईक असतात. निडल लाईक. सो निडल लाईक का असतात याच्या मागे पण कारण आहे. बिकॉज दे हॅव टू स्टिक विथ द स्टिग्मा. ते पोलन ग्रेन्स जे आहेत ना, त्यांना स्टिग्मा बरोबर स्टिक होणं गरजेचं आहे, म्हणून त्यांना निडल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते पुढे. निडल लाईक म्हणजे नेमकं ऍक्च्युअल पॉलिनेशन कसं होतं ते आपण डिस्कशन करूया त्या ठिकाणी. पहिलं आहे पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर निडल लाईक. नेक्स्ट पुढे अजून एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट असेल. पोलन ग्रेन्स आर निडल लाईक नंतर दे आर कवर्ड विथ द म्युसिलाजिनियस सबस्टन्स. कवर्ड विथ म्युसिलाजिनियस सबस्टन्स. नेक्स्ट हियर स्टिग्मा इज स्टिकी इन नेचर. स्टिग्मा स्टिकी असेल का? पोलन ग्रेन्स पटकन अटॅच करून घेण्यासाठी. पाण्यामध्ये पोलन ग्रेन्स असणारे त्या स्टिग्माला अटॅच होणं गरजेचं आहे. सो स्टिग्मा इज स्टिकी इन नेचर. स्टिग्मा इज स्टिकी. ओके. आता सपोज द प्लांट इज देयर, इट इज सबमर्ज्ड इनटू द वॉटर, and suppose this is the female flower. This is the female flower with the stigma. Normally the pollen grains are needle like. They are needle like and they get deposit to the stigma in such a way that when it attached, it covered the stigma. Pollen grains needle shape असणार आहे. Okay, so when they attached, they just covered the stigma. मग त्या स्टिग्माला काय करता येते? कव्हर करतात. याच्यासाठी हे मॉडिफिकेशन्स गरजेचे असणार आहे. सो हे दोन तीन मॉडिफिकेशन्स तुम्हाला कशामध्ये मेन्शन करायचे? हायपोहायड्रोफिलीच्या बाबतीत. परत एकदा रिवाइज करा. Pollination within the water is nothing but a hypohydrophily. Example is a Zoostera. Zoostera is a submerged plant. Here the pollen grains are needle-like and they are covered with the mucilaginous substance, means they are unwettable. Next, the stigma is sticky, so the pollen grains can easily stick to the
स्टिग्मा. ओके, सो दॅट इज अबाउट द हायपोहायड्रोफिली. आता काही वेळेस काय होतं, पॉलिनेशन कुठे कॅरी ऑन केलं जातं? पॉलिनेशन इज कॅरीड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या सरफेसवर पॉलिनेशन कॅरी ऑन केलं जातं अँड दॅट इज कॉल्ड ॲज इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली, त्याला आपण इपिहायड्रोफिली असं म्हणूया. सो इफ द पॉलिनेशन इज कॅरीड ऑन द सरफेस ऑफ वॉटर then it is called as a epihaydrophily. Pollination statement मी पहिल्यांदा मेंशन करणार. Pollination carried on surface of water, that is called as epihaydrophily. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे व्हॅलिसनारिया. एक्झाम्पल Vallisneria. So Vallisneria plant is a best example of epihaydrophily. बहुतेक वेळा काही प्लांट्स काय असतात, पाण्याच्या मध्ये असतात, मान्य आहे, पण पाण्याच्या सरफेसवर मेल आणि फिमेल फ्लावर येतात आणि तिथे पाण्यामार्फत पॉलिनेशन होत आहे. सो ते पोलन ग्रेन्स आतमध्ये जात नाही, पाण्याच्या मध्ये जात नाही, पाण्याच्या सरफेसवरच असणार आहे. जर पाण्याच्या सरफेसवरच पॉलिनेशन होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणा, इपिहायड्रोफिली असं म्हणा. ओके, एक्झाम्पल व्हॅलिसनेरिया. व्हॅलिसनेरिया प्लांटच्या बाबतीत आपण थोडंसं डिस्कशन करूया. व्हॅलिसनेरिया प्लांट इज डायोसियस प्लांट. व्हॅलिसनेरिया प्लांट कसं असणार आहे? डायोसियस प्लांट. इट इज डायोसियस प्लांट. So what is mean by dioecious plant? Dioecious plant means male flower present on the male plant and female flower present on the female plant. Male flower male plant वर आणि female flower female plant वर जर असेल तर त्याला म्हणायचं dioecious plant असं म्हणायचं. सो आता याच्यामध्ये होतं काय, नॉर्मली एक मिनिट त्या बाजूला तुम्हाला दिसणार नाही, मी हे रफ करतो या ठिकाणी. ओके, इपिहायड्रोफिलीचे आपण व्हॅलिसनेरियाचे अडॅप्टेशन्स आपण बघतोय. व्हॅलिसनेरिया इज डायोसियस प्लांट. व्हॅलिसनेरिया डायोसियस प्लांट असेल. नेक्स्ट, नॉर्मली female plant produces the female flower which is highly coiled, and when it mature it goes towards the surface of water and it is large in size. Normally होतं काय, female flower is highly coiled and at the time of maturity it goes towards, कुठे जाणार आहे मग, towards the surface of water, मग सपोज या ठिकाणी मी हे सपोज फिमेल फ्लावर घेतलेलं आहे. सो हे फिमेल प्लांट असेल. And now the female flower. Initially the female flower is highly coiled. But at the time of maturity it goes towards the surface of water. Okay, so this is the female flower. Now next, a male plant is present at the another side. So male plant produces the male flower. Actually, as compared to the female flower, male flowers are very small. These male flowers are released and they go toward the surface of water. मग हे male flowers कुठे मूव होणार आहे? They move toward the surface of water. आता नीट परत एकदा बघा. Here female flower is large in size. It goes towards the surface of water. Male flowers are small in size.
they also goes towards the surface of water. Due to the water current, this male flower get in contact with the female flower. हे मेल फ्लावर कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात आहे? फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात आहे. नीट, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. एंथॅसिस टेक्स प्लेस ओनली व्हेन मेल फ्लावर गेट इन कॉन्टॅक्ट विथ द फिमेल फ्लावर. आता एंथॅसिस म्हणजे काय? पोलन ग्रेन फॉर्मेशन. पोलन ग्रेन कंप्लीट डेव्हलप होणं, अँथरलोब मध्ये पोलन ग्रेन कंप्लीटली डेव्हलप होणं, त्याला एंथॅसिस म्हणायचं. आणि हे एंथॅसिस कधी होतं? मग फ्लावर रिलीज केल्यानंतर होतं का? नाही. when the flower are present on the surface of water, male flower present on the surface of water, anthesis still absent. तिथे प्रॉपरली पोलन ग्रेन्स तयार झालेले नाहीयेत. मग इथे नेमकं काय होतं? here when this male flower goes in contact with the female flower, जेव्हा मेल फ्लावर फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार, then and then only the anthesis takes place, means pollen grain get mature. त्याच वेळेस pollen grain mature होणार. तुम्ही म्हणणार सर असं का होतं? समजा हे मेल फ्लावर्स इथे रिलीज केले गेले, मान्य, ते पाण्याबरोबर मूव्ह होत आहे आणि सपोज ते मॅच्युअर पण झालेले आहेत, त्यांना फिमेल फ्लावर सपोज कुठेच भेटलं नाही, तर पोलन ग्रेन्स या ठिकाणी डायरेक्टली रिलीज केले जातील. पोलन ग्रेन्स बाजूला कुठेतरी निघून जाणार आहे. मग जेव्हा ते मेल फ्लावर्स फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातील आणि त्यांच्यावर पोलन ग्रेन्सच राहिले नाही, तर काय करायचं? मॉडिफिकेशन्स बघा किती जास्त प्रमाणात असतात. मीन्स हे एक प्रकारचं इव्होल्युशन आहे. प्लांट मध्ये सुद्धा हे इव्होल्युशन किती प्रॉपरली झालेलं आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे मेल फ्लावर complete their anthesis when they get contact with the female flower. जेव्हा ते फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार तेव्हाच अँथॅसिस कंप्लीट होणार. अँड नाउ पोलन ग्रेन्स आर डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा. मग पोलन ग्रेन्स कुठे डिपॉझिट केले जातात? तर स्टिग्मावर डिपॉझिट केले जातात. सो दॅट इज अबाउट द पॉलिनेशन थ्रू दी वॉटर अँड इपिहायड्रोफिली. या पद्धतीने तुम्हाला मेन्शन करता येईल. नीट इथे मी टर्म क्लिअर करतो आता. फिमेल फ्लावर इज हायली कॉइल्ड. At time of maturity, it goes toward the surface of water. Next, male flowers are small. Male flowers are small. Male flower कसे असणार आहे? Small and released on surface of water. Okay, so male and female flower when contact with each other and then pollination is carried. So that is about the hypohydrophily. Sorry, epihydrophily. या पद्धतीने तुम्ही epihydrophily सांगताय. Hypohydrophily pollination within water. Example काय? Zoostera. आणि epihydrophily pollination at the surface of water. Example कोणतं असणार आहे? Vallisneria. आता एकदा कशाच्या बाबतीत बोलूयात? परत एकदा मी हायड्रोफिली एकदा रिवाइज करतो. काय हायड्रोफिली? पॉलिनेशन थ्रू वॉटर इज कॉल्ड हायड्रोफिली and such a plant is called as a hydrophilous plant or a hydrophilous flower. Next, adaptations तुम्हाला दिलेत. काय? Flowers are green in color, small, inconspicuous, nectarless and fragranceless. पुढे flowers are unwettable. Why? Because covered with the mucilaginous substance. Same. इपिहायड्रोफिलीच्या बाबतीत पण तेच आहे आणि हायपोहायड्रोफिलीच्या बाबतीत पण तेच आहे. सॉरी, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली या दोघांच्या बाबतीत पण तेच असेल. मग त्याच्यानंतर याचे किती टाईप आहे? परत दोन. हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली पॉलिनेशन विद इन द वॉटर, एक्झाम्पल झूस्टेरा. आणि इपिहायड्रोफिली पॉलिनेशन कॅरीड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. सो दोघांचे एक्झाम्पल, दोघांचे मॉडिफिकेशन्स या ठिकाणी बघून घ्या. ते झालेलेच आहे. याच्यातला एक पॉइंट जो नीटला विचारला जातो तो मी मुद्दाम पाठीमागे ठेवलेला आहे कारण तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. या कशातला? हायड्रोफिली या टॉपिक मधला एक पॉइंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नावाची एक कन्सेप्ट आहे. होतं काय? एखाद्या सबस्टन्सला त्या पाण्यामध्ये जर फ्रीली फ्लोट व्हायचं असेल तर त्या सबस्टन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या पाण्या इतकीच असावी. नाहीतर तो एक तर पाण्याच्या खाली, तो जास्त असेल तर पाण्याच्या खाली निघून जाणार, कमी असेल तर पाण्याच्या वर तरंगणार. सो ही जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती मेंटेन करायची जर असेल तर मेंटेन करण्यासाठी या पोलन ग्रेन्स मध्ये स्टार्च ग्रेन असतात.
काय असतात? स्टार्च ग्रेन. लक्षात असू द्या, हे पोलन ग्रेनचं मेन कॅरेक्टर आहे याच्यामध्ये. पोलन ग्रेन्स कन्सिस्ट अ स्टार्च ग्रेन which maintain the specific gravity of pollen grains, and pollen grains can freely flow into the water, remains in the specific level of water. पाण्याच्या एका स्पेसिफिक लेवललाच ते पोलन ग्रेन्स असणार. येते लक्षात? परत एकदा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेंटेन करण्यासाठी पोलन ग्रेन्स मध्ये काय प्रेझेंट असतं? काय प्रेझेंट असतात? स्टार्च ग्रेन प्रेझेंट असतात. काय असतात? स्टार्च ग्रेन. सो या पद्धतीने तुम्हाला हायड्रोफिली मेन्शन करता येईल. आजच्या लेक्चरला मी या ठिकाणी कोणता टॉपिक स्टार्ट केलाय? पॉलिनेटिंग एजंट. त्याचे 2 टाईप बघितले, अबायोटिक आणि बायोटिक. आज मी पूर्ण अबायोटिक डिटेलमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे ॲनिमोफिली, हायड्रोफिली, ॲनिमोफिलीचे ॲडॅप्टेशन्स मगाशी आपण इथे घेतलेले होते, त्याचबरोबर हायड्रोफिलीचे ॲडॅप्टेशन्स आणि त्याचे टाईप, त्याचे एक्झाम्पल्स पण आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. सो आता तुम्हाला नोटबुकमध्ये हे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे, कारण हे लेक्चर खूप लेंदी होईल जर मी पुढचे 3 टॉपिक जर घेतले तर. सो पुढचे 3 टॉपिक आणि त्याचा डिफरन्स मी पुढच्या लेक्चरला या ठिकाणी अपलोड करतो. ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.